मित्रांनो, एखादी दुकान आपण सुरू केली आहे, पण 1 2 3 वर्ष झाले तरी सुद्धा त्याचा जो बिझनेस आहे, म्हणजे आपल्याला जो रोजचा गल्ला मिळतो किंवा महिन्याची जी आपली इन्कम आहे ती तितकीच आहे. जसं की 40-45 हजार किंवा 30-35 हजार, बस त्याच्यावरती ग्रो नाही होत. तर याची कारणं काय असू शकतात? आपण काय चुका करत आहोत की आपला जो बिझनेस आहे तो एका लेवलला येऊन स्टॉप होऊन गेलेला आहे, थांबून गेलेला आहे, तो ग्रो होत नाहीये. तर याच टॉपिकवर आज आपण गोष्ट करणार आहोत. तर मंडळी, मी हेमलता सोनार तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते यशोभूमी टेक्सटाईल मध्ये, जी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि टॉपिकवर बोलता बोलता तुमच्यासोबत काही शेअर करणारे मेकरचे कलेक्शन्स आणि गोष्ट केली मी छोट्या बिझनेसला ग्रो करण्याची. तर कलेक्शन सुद्धा मी तुम्हाला स्टार्टिंग रेंजचं दाखवणार आहे, म्हणजे की प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये रेग्युलर डेली वेअर व्हरायटीज जी तुम्हाला आमच्या इकडे अवेलेबल होऊन जाते 108 पासून. बाकी काउंटर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथे भरपूर व्हरायटीज अवेलेबल होऊन जातात. आणि या सर्व ज्या आर्टिकल्स आहेत ना, हे विदाउट बॉर्डर आहेत, म्हणजे की लेस बॉर्डर विदाउट तुम्हाला मिळणार आहेत. हे सगळे कलेक्शन्स 108 पासून तुम्हाला 250च्या रेंज मध्ये मिळणार आहेत. फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला धानी, रेनियल, टर्की सिल्क, डोला सिल्क किंवा विचित्र सिल्क, वेटलेस, जॉर्जेट या सर्व वेगवेगळ्या फॅब्रिक्सवर किंवा शिफॉन, मार्बल शिफॉन या फॅब्रिक्सवर इथे आर्टिकल्स वेगवेगळ्या प्रिंट सोबत अवेलेबल होणार आहेत. तर चला बघूया. अगोदर तर मी तुम्हाला कलेक्शन्स दाखवून देते, जेणेकरून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, फर्स्ट आर्टिकल टर्की सिल्क मध्ये चिकू कलर आहे ना, याच्यात कॉमन असणार आहे. किती पीसचा सेट आहे, प्रिंट्स कुठले आहेत ते तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ना कॉल करायचा. म्हणजे चिकू कलर कॉमन असणार आहे. फ्लावर प्रिंट मध्ये टर्की सिल्क मध्ये तुम्हाला हा सुंदर असा आर्टिकल इकडे अवेलेबल होते. खूप सुंदर अशी व्हरायटी आहे. आफ्टर वेअर याचा लुक आहे ना, तो खूप छान दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता, खूप जबरदस्त असा लुक येणार आहे याचा. आणि जर मी सांगू कटची गोष्ट तर मंडळी, तुम्हाला यशोभूमी टेक्सटाईल मध्ये प्रत्येक आर्टिकलचा प्रॉपर 630चा कट आणि विथ ब्लाउज पीसेस व्हरायटी अवेलेबल होते. तर ब्लाउज पीस तुम्ही पाहू शकता, छान असं ब्लाउज तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक आर्टिकलवर तुम्हाला लागू होणार आहे, म्हणजे की तुम्हाला प्रत्येक व्हरायटी 630च्या कट सोबत विथ ब्लाउज पीस मिळते. हा, जे व्ह्युअर्स आमचा डेली व्हिडिओ पाहत आहेत, जे आमचे सबस्क्रायबर आहेत, त्यांना ती गोष्ट माहितच आहे. पण जे व्ह्युअर्स पहिल्यांदा या चॅनलवर आलेत ना, त्यांच्या इन्फॉर्मेशन साठी ही सगळी गोष्ट मी सांगते मंडळी. मग नेक्स्ट आर्टिकल पाहू शकता, डोला सिल्क वर सुंदर असा कॉन्सेप्ट आहे. कलर चार्ट पाहू शकतात, प्रिंट डिझाईन पाहू शकतात, जबरदस्त अशी मिळणार आहे. पल्लू तुम्ही पाहू शकता, छान असा पदरचा तुम्हाला प्रिंट अवेलेबल होणार आहे. कलर कॉम्बिनेशन छान अशी प्रिंट तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवून देते, याच्यातही तुम्हाला ब्लाउज जे अवेलेबल होणार आहे. आणि या काउंटर मध्ये ना मंडळी, तुम्हाला 108 पासून 250 पर्यंतची पूर्ण रेंज मिळणार आहे. तर तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल, या टाइपचे कलेक्शन जर तुम्ही सेल आउट करत असणार किंवा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल, तर स्क्रीनवर नंबर चालतो ना, तुम्ही त्याला कॉल करू शकता. तर चला, तिसरं कलेक्शन तुम्ही अगोदर पाहून घ्या, मग आपण बघूया आपल्या टॉपिक कडे. की जर बिझनेस तुम्ही स्टार्ट केला 1 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तरीही तुमची दुकान तिथल्या तिथे स्टॉप का झाली? तुमचा जो इन्कम सोर्स आहे, जी तुमची दुकान आहे, त्याची आपण म्हणतो ना की प्रॉफिट मार्जिन का वाढली नाही? तर त्याचे 5 कारण असू शकतात, जे मला समजतात त्याप्रमाणे सांगते. जर याच्यातला एखादा राहून गेला तर तुम्हीही मला कमेंट बॉक्स मध्ये समजावू शकतात, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी त्या टॉपिकला मांडेल. आणि जे नवीन व्ह्युअर्स किंवा नवीन आपले जे कस्टमर्स आहेत, ते बिझनेस स्टार्ट करतात, ती चूक न करावीत म्हणून. तर म्हणजे पहिली चूक असणार आहे उधार देण्याची. भरपूर ठिकाणी ना आपल्या ज्या लेडीज असतात ना, त्या म्हणतात, दादा माझ्या घरी ना पाहुणीबाई आलेली आहे, मला साडी नेसायची आहे, आता काही पैशांचं बजेट नाही, आता साडी देऊन दे, पगार आल्यावर मी तुला पैसे देऊन देईल, माझ्या नवऱ्याचा जसा पगार येईल मी तुला देऊन देईल, किंवा माझ्या या फंडचे पैसे येणार आहेत, माझी बीसी फुटणार आहे. असतात भरपूर रिझन्स असतात. माझी बीसी लागल्यावर तुम्हाला पैसे देऊन देईल. तर मंडळी, तुम्हाला उधारीचा धंदा अजिबात करायचा नाहीये. कारण की क्लिअर कट गोष्ट आहे, सर्वांचा हा स्ट्रॉंग अनुभव आहे. उधार घेताना ते लोक आपली म्हणजे मजबुरी सांगून आपल्याकडनं घेतात, आणि जेव्हा पैसे आपल्याला वापस घ्यायचे असतात ना, पुन्हा परत घ्यायचे असतात ना, तेव्हा ते मालक आणि आपण नोकर बनून जात असतो. या टाइपचं ऍटिट्यूड असतं. ते आपल्याला तारखांवर तारखा देतात आणि आपण त्यांना विचारतच जातो, कधी देणार आहात, कधी देणार आहात. आता याच्याने नुकसान काय होतं? तुम्ही म्हणणार उधार दिल्याशिवाय तर आमची दुकानच चालणार नाही, कारण आमच्या एरियामध्ये तर मोस्ट ऑफ कस्टमर आमचे उधार घेणारेच आहेत. तर दादा अगोदर किंवा ताई, ज्या पण तुम्ही दुकान चालवत आहात, अगोदर बाहेर पाठी मारून द्या, आज रोकडा उद्या उधार, कारण उद्या कधी येणार नाही, म्हणजे तुम्हाला उधार द्यायचं नाही. उधार दिल्याने काय होतं? आता समजा ही साडी तुम्ही विकली 350ला. आता नेक्स्ट आर्टिकल सोबत पाहून घ्या उदाहरणासोबत.
शिफॉनवर आहे, फ्लावर प्रिंट मध्ये छान असं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे. पल्लूची प्रिंट मध्ये तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी येणार आहे आणि कलर चार्ट पण याचे तुम्हाला भरपूर असे अवेलेबल होणार आहे. आता धरा की ही साडी तुम्ही विकली 350 ला, कस्टमर आला घेऊन गेला. आता पैसे तर त्याला पुढच्या महिन्यात द्यायचे होते, पण त्याने दिलेच नाही, उधारी गेली बुडून. आता काय झालं, स्टॉक तर तुमच्या दुकानातला खाली झाला, म्हणजे हा एवढा माल होता तो विकला गेला, पण त्याचे पैसे कुठे, बुडीत खात्यात. नेक्स्ट व्हरायटी मागवायची आहे, दुकानामध्ये स्टॉक भरायचा आहे, कारण लग्नांची सीझन चालते किंवा मग आता आलेली आहे बाबा फेस्टिवल सीझन, दिवाळी, आणि मला नवीन माल मागवायचा आहे. आणणार कुठून, पैशांची जुळवाजुळव करणार कुठून, कारण तुमचा बिझनेस छोट्या लेवलचा आहे, त्याला ग्रो करण्यासाठी तुम्हाला पैसे पाहिजेत. आणि म्हणूनच उधार द्यायचं नाही, कॅश देणार तर तुमच्याकडे व्यवस्थित पैशांची जुळवाजुळव होणार आहे आणि तुमची जी पण प्रॉफिट होईल त्याच्यातनं काही हिस्सा तुम्हाला नवीन व्हरायटी, नवीन कलेक्शन आणण्यासाठी वापरायचा आहे, आणि म्हणून उधार नाही. सेकंड रिझन, तुम्ही तुमच्या कस्टमरशी नेटवर्क नाहीये. म्हणजे की काय, आता तुम्हाला माहितच आहे स्मार्टफोनचा जमाना आहे, प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन हा असतो, त्याच्यात व्हॉट्सअप असतं, इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं. आता एखादी स्त्री असते ना, तिला शॉपिंग करण्याची भयंकर आवड असते, म्हणजे की दर महिन्यात ना तिला 2-3 साड्या नेसायच्याच असतात विकत घेऊन, किंवा मग तिच्याकडे सारखे पाहुणे येत असतात आणि त्यांना व्यवहार करण्यासाठी, नेसवण्यासाठी कायम साड्या लागत असतात. किंवा एखाद्याचा परिवार एवढा मोठा असतो ना की त्यांच्या घरात नेहमी काही ना काही फंक्शन असतं आणि त्याच्यासाठी त्यांना पर्चेसिंग करणं अनिवार्य असतं, गरजेचं असतं. तर हे तुमचे कोण आहेत, मोठे कस्टमर्स आहेत, म्हणजे जे डेली तुमच्या शॉपमध्ये व्हिजिट करतायत आणि पर्चेसिंग करतायत. तुम्हाला त्यांना टार्गेट करायचंय. लहान लहान कस्टमर्सला तुम्हाला पकडायचंच आहे, सोडायचं नाहीये, पण हे जे मोठे कस्टमर्स आहेत ना त्यांना टार्गेट करायचंय. आता तुम्हाला माहितीये की एखादी स्त्री, एखादी लेडीज कस्टमर तुमच्या शॉपमध्ये महिन्यात ना 2-3दा व्हिजिट करते आणि पर्चेसिंगही करते. त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. तुमच्या दुकानाच्या नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून घ्या, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर एक पेज बनवून घ्या आणि तुमच्याकडे दुकानात जी पण नवीन व्हरायटी येते ना तिचे फोटोज काढा, म्हणजे की सॅम्पल्सचे फोटोज, कलर चार्टचे फोटो विथ प्राइस. ते फोटो तुम्हाला तुमच्या स्टेटसवर लावायचे किंवा पर्सनली त्या कस्टमरच्या नंबरवर तुम्हाला सेंड करायचे. त्याच्याने काय होईल ना, आता धरा की एखादा कस्टमर तुमचा 4 गल्ली सोडून राहतोय, आता रोज तर तो तुमच्या शॉपमध्ये येणार नाही, तुमच्या दुकानात काय चालतंय काय नाही चालत आहे, तुमच्या दुकानात कुठली नवीन व्हरायटी आली तिला कसं काय माहित पडेल. तर काय होणार आहे ना, तुम्ही जर फोटो अपडेट केले तर तिला घरी बसल्या बसल्या माहित पडणार आहे की तुमच्या शॉपमध्ये काहीतरी नवीन व्हरायटी आली, आणि जर तिला आवश्यक असेल, गरज असेल किंवा ती शॉपिंग करण्याची भरपूर आवडीची असेल तर ती तुमच्या दुकानात व्हिजिट करून पर्चेसिंग करणार आहे. म्हणजे की तुम्हाला तुमच्या कस्टमरशी या पद्धतीने नेटवर्कमध्ये राहायचे, त्यांच्या संपर्कात राहायचे, नेहमी त्यांना अपडेट करायचे. किंवा मग सीझन अकॉर्डिंग जर तुम्ही ऑफर एखादी लॉन्च करत आहात, एखादी तुम्ही फॅसिलिटी तुमच्या कस्टमर्सला देत आहात, तर तीही तुम्हाला लॉन्च करायची, जेणेकरून कस्टमर तुमच्याकडे येणार आहे आणि पर्चेसिंग करणार आहे. आता नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे पहा. कस्टमरशी नेटवर्किंग करून घेतली, उधारी आपण बंद करून घेतली. आता तुमच्या कस्टमर्सला टोटली तुमच्या स्टाफवर सोडून देणं, म्हणजे की तुमचा कुठला कस्टमर येतोय, जातोय, काय घेतोय, काय नाही घेते, का नाही घेते, तुम्हाला कसलीच कल्पना नाही मंडळी. कारण की तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे तो पूर्ण तुमच्या दुकानातल्या त्या छोटू दादावर सोडून दिलाय. ही चूक अजिबात करू नका, खूप महागात पडेल. कोण येते, कोण जाते, काय घेते, काय नाही घेते, का नाही घेते, तुम्हाला प्रत्येक वस्तूची पूर्ण इन्फॉर्मेशन असणं अगदी गरजेचं आहे. कारण की तो तर पगारावर आहे, महिन्याच्या 5 तारखेला त्याचा पगार त्याला मिळणार आहे. तो कस्टमर पर्चेसिंग करो अथवा नको करो, तुमचा माल विकला जाव किंवा मग तसाच गोडांमध्ये पडला राहणार, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, तो फक्त दाखवणार आहे कस्टमरला. तर ती चूक करू नका. तुमच्या दुकानात येणाऱ्या कस्टमर्सची अपडेट तुम्हालाही असली पाहिजे. तो काय मागतोय, त्याची रिक्वायरमेंट काय, तुमच्या एरियामध्ये काय जास्त ट्रेंड मध्ये चालतंय, तुमच्या बाजूचा दुकानवाला काय विकतोय, कुठल्या रेट मध्ये विकतोय, तेही तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे की तुमच्या पूर्ण बिझनेस मध्ये, तुमच्या दुकानात, तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्या कस्टमर्सवर तुमचीही तितकीच नजर असली पाहिजे जेवढे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरावर ठेवतात. कारण की मंडळी तुम्हाला ही अपडेट असली ना तर तुम्ही इझिली पर्चेसिंग करू शकणार आहे तुमच्या शॉपसाठी. किंवा मग जो कस्टमर खाली हात तुमच्या दुकानातनं जातोय ना, होऊ शकतं तुमच्या 2 गोष्टी केल्याने तो पुन्हा पर्चेसिंग करेल किंवा मग सिलेक्शन करणार आहे पुन्हा येऊन.
तर दुकानातल्या कुठल्याही स्टाफवर तुम्हाला तुमचे कस्टमर्स किंवा तुमचा बिझनेस अजिबात सोडायचा नाही. ती चूक तुम्हाला बिलकुल पण करायची नाही. तिसरी गोष्ट, छानशी फॅसिलिटीज द्यायची. फॅसिलिटीज म्हणजे की मंडळी कस्टमर्सला काही नको हवं असतं तर एक छानशी स्माइल दिली ना तरी पण कन्व्हिन्स होऊन जातात. बरं या ताई, खूप दिवसांनी आलात, या भरपूर व्हरायटी आली आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवर मी मेसेजही केला होता, तुम्ही पाहिलात का? भरपूर व्हरायटी आली आहे, पहा तुम्ही बसा, मी पाणी पाठवतो. तुमच्या स्टाफला सांगा, ए भाऊ दाखव रे ताईंना, आपल्या मॅडम आल्यात. काय होतं माहिती का, कस्टमर्सला असं वाटतं की मी यांच्या लक्षात आहे, मी काय घेते यांच्या लक्षात आहे. तर ते ना अट्रॅक्टिव्ह पॉइंट तिकडे टॉप म्हणजे तयार होतो आणि कस्टमर तुमच्या शॉप मध्ये येण्यासाठी भाग पडतो आणि आलेला आहे तर तो परचेसिंग करण्यासाठी सुद्धा भाग पडतो. छानशी पाण्याची बॉटल त्यांना प्रोव्हाइडेड करा. पाणीच द्यायचे, जास्त काही नाही. पाणी पाजल्याने तर पुण्यही मिळतं. पाणी पाजून द्या थोडंसं, त्या पाण्याच्या कर्जानुसारच काय सांगता येतं, कस्टमर परचेसिंग करून जाईल. म्हणजे की सर्व्हिस चांगली द्यायची, फॅसिलिटी चांगली द्यायची, चांगल्या पद्धतीने आदर सत्कार करायचे, त्यांचं दुकानात खूप सुंदर पद्धतीने वेलकम करायचे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने अटेंड करायचे. आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांना ओळखता किंवा तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे याची तुम्हाला जाणीव आहे. तर म्हणजे ह्या लहान लहान गोष्टींची जर तुम्ही लक्ष ठेवलं ना तर तुमचा जो बिझनेस आहे ना तो नेक्स्ट लेवलला जाणार आहे. किंवा मग आता समजा की हा प्रिंटेड साड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्यात, बरोबर. आता ही गोष्ट वेगळी की मी तुम्हाला प्राइस मेन्शन नाही केली आहे, ती तुम्हाला जर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा. कारण की मंडळी जास्त व्हिडिओ लांब झाला की तुम्हीच पाहत नाहीत, कमेंट सुद्धा करत नाहीत, रिप्लाय देत नाही. आम्ही व्हिडिओ बनवत आहोत, आमचा व्हिडिओ कोण बघत आहे, कुठून पाहत आहेत, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत आहेत की नाही, आमचे प्रोडक्ट आवडत आहेत की नाही, आम्हाला कसलीही इन्फॉर्मेशन मिळत नाही. तर प्लीज तुम्ही कमेंट करा. जर या व्हिडिओज थ्रू तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असतील किंवा मग तुम्हाला माझ्या इन्फॉर्मेशन मध्ये अजून काही ऍड ऑन करायचं वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ कुठून पाहत आहात, तुमचं नाव काय आहे, तुमच्या गावाचं नाव काय आहे आणि जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही कधी आणि कुठून येणार आहात तेही तुम्ही आम्हाला कमेंट्स थ्रू सांगू शकतात, जेणेकरून आम्हालाही कळणार आहे की आम्ही जीही मेहनत करतोय युट्यूबवर ती सफळ होत आहे. तर मंडळी आता तुम्हाला मी सांगत होते की प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये जर तुम्ही साड्या विकत आहात तर तुम्हाला याला ग्रो करण्यासाठी अजून काय करायचं, साड्यांसोबत सोबत तुम्ही परकर, पेटीकोट, ब्लाउज पीस या व्हरायटी सुद्धा सेल आउट करू शकतात. किंवा मग प्रिंटेड साड्या विकत आहात त्याच्यामध्ये सेमी ब्रायडल, ब्रायडल, फॅन्सी पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन आहे किंवा आपल्या जेकार्डच्या सिल्कच्या पैठणी साड्यांचं कलेक्शन आहे, ते थोडं थोडं ऍड ऑन करत जा. म्हणजे धरा की तुमचा पूर्ण महिन्याचा गल्ला 50-55 हजारचा आहे तर त्याच्यातनं काही अमाऊंट तुम्हाला ही व्हरायटीज परचेस करण्यासाठी काढायची, जेणेकरून तुमच्या दुकानात जो माल आहे ना तो अपडेट होत राहील आणि तुमचे कस्टमर अपडेट होत राहतील आणि सोबत सोबत तुमचा व्यापार आहे. तर मंडळी या काही चुका आहेत ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या, जर तुम्ही करत असणार तर तुम्ही त्याला आजच थांबवा. आणि जर याच्या व्यतिरिक्त अजून काही टॉपिक्स असतील जे मला व्हिडिओमध्ये सांगणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही ते मला कमेंट्स मध्ये सांगू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तो टॉपिक माझ्या व्ह्युअर्सला सांगणार आहे, जेणेकरून व्यापार करताना त्यांना जर काही अडचण येत असेल ना तर तीही सॉल्व्ह होणार आहे. तर यासाठी एवढंच, परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सेप्ट आणि न्यू कलेक्शन सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. नमस्कार.